लग्नाचे दागिने म्हणजे श्रीमंत पेशवाई दागिने, नाशिकचे सुप्रसिद्ध सराफ मयूर अलंकार सराफ। ताज्या बातम्यांसाठी नाशिक न्यूजच्या YouTube चॅनलला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनला प्रेस करा। आगामी विधानसभा निवडणुकीच्या तयारीला भाजप लागलेली असून त्या पार्श्वभूमीवर नाशिकमध्ये नुकतीच बैठक घेण्यात आलेली आहे। नाशिक विधानसभा मतदारसंघाच्या निवडणुकीसाठी बाहेरच्या राज्यातून अतिरिक्त कुमक मागवली जाणार आहे। गुजरातमधील भाजपचे 48 आजी माजी आमदार, आजी माजी महापौर, आजी माजी उपमहापौर, त्याचबरोबर पदाधिकारी नाशिकमध्ये येऊन आढावा घेतील। त्यानंतर रणनीती ही आखली जाणार आहे। नाशिकसह उत्तर महाराष्ट्रातील विधानसभाची जबाबदारी आता गुजरातच्या भाजप पदाधिकाऱ्यांवर देण्यात आलेली आहे। तसेच विधानसभेसाठी उत्तर महाराष्ट्राला गुजरातमधून रसद पुरवली जाणार आहे। उत्तर महाराष्ट्रातील 48 विधान मतदारसंघाची नाशिकमध्ये नुकतीच आढावा बैठक संपन्न झाली आहे। या बैठकीत भाजपचे प्रदेश प्रवक्ते लक्ष्मण सावजी यांनी अधिकची माहिती दिलेली आहे। निवडणुकांचं वातावरण आहे हा योगायोग आहे, पण भारतीय जनता पार्टीमध्ये अगदी जनसंघाच्या काळापासून व्यवस्थेसाठी, संघटनेच्या प्रयोजनासाठी अशा प्रकारच्या व्यवस्था असतात। आम्ही पण बऱ्याच वेळेला म्हणजे आता सभासद नोंदणीचा मोठा माहोल असल्यामुळं सभासद नोंदणीला कोण प्रमुख द्यायचे, तर शक्यतो ज्या भागात जे राहतात त्याच्यापेक्षा वेगळ्या भागातले प्रतिनिधी त्यांना त्या ठिकाणी जबाबदारी दिली जाते। आता निवडणुकीचा माहोल असल्यामुळे त्या अनुषंगानं प्रवास होईल। जसं आता आम्ही गुजरातच्या इलेक्शनला कधी मदतीला म्हणून संघटना होऊन जातो, यातला राजकीय अभिनिवेश कमी असतो, राजकीय भाग कमी असतो। संघटनेच्या रचनेमध्ये ज्या रचना आहेत त्याच्याकरता म्हणून या सगळ्या रचना असतात। आता इथं भागवत काढ आलेले, त्यांच्याकडे बूथ नियोजनाची सगळी जबाबदारी तसं पाहायला गेलं अशा चेतून आलेले। जेव्हा ज्यावेळेला गुजरातला जातो काही कारणाच्या निमित्तानं, त्यावेळेस संघटना म्हणून एखाद्या विधानसभा क्षेत्राला, एखाद्या लोकसभा क्षेत्राला त्या ठिकाणी जबाबदार होऊन जातो। स्थानिक ठिकाणच्या कार्यकर्त्यांचा नेहमीच एकमेकांचा संबंध वेगवेगळ्या कारणाने येत असल्यामुळे थोडंसं नवीन याच्यातून संघटनेतून कुणी आलं की त्याचं थोडंसं ऐकलं जातं किंवा त्याला थोडंसं खरं समजतं। स्थानिक काही मतभेद असते थोडेसे दूर होतात किंवा असले तर ते दुर्लक्षित होतात। त्यामुळं ह्या अशा प्रकारच्या रचना भाजपमध्ये पहिल्यापासूनच आहेत। त्यातला हा भाग म्हणून आता काही आलेले आहेत। उत्तर महाराष्ट्र आहे, नगर जिल्हा आहे, धुळे जिल्हा आहे, जळगाव जिल्हा आहे, नंदुरबार आहे, नाशिक जिल्हा आहे। या अनुषंगाने या कार्यकर्त्यांची उत्तर महाराष्ट्र विभागाची बैठक आता आहे। बघता येणार संघटनेच्या माध्यमातून ज्या काही जबाबदाऱ्या दिल्या जातात। आता समजा कर्नाटकामध्ये इलेक्शन असतील तर कोल्हापूर, सांगलीचे लोक जात असतात, मध्य प्रदेशात असेल तर धुळेचे, जळगावचे लोक जात असतात। नाशिकला जवळचा भाग हा असल्यामुळे तिकडले लोक येतात, बाकी काय त्याला। ओके। संजय परमार, नाशिक न्यूज, नाशिक।